घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले। गेल्या 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळ बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या। विमानानं त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता पुणे विमानतळावर पोहोचले। त्यानंतर थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आलेला आहे। नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे। निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाचा निकटवर्ती आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची याआधीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी हिंजवडी पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। बायकोच्या तक्रारीवरून 2022 मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। रिव्हॉल्वरनं कसपटे कुटुंबांना धमकी दिल्याचा सध्या त्याच्यावर आरोप आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे। सचिन, नेपाळमधून अखेर निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या तरी त्याला इकडे महाराष्ट्रात पुण्यात आणण्यात आल्याचं कळतंय। नक्कीच आपण पाहतो की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी जो त्यांच्या हगवणे कुटुंबाव्यतिरिक्त जो 6वा आरोपी होता तो निलेश चव्हाण आहे आणि या निलेश चव्हाणला काल पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरहून ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहतो की निलेश चव्हाण जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असला तरीही या प्रकरणामध्ये त्याच्यावर वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांना रिव्हॉल्वरने धमकी देणे याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणी खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलिसांनी काल रात्री उशिरा त्याला या ठिकाणी नेपाळहून आणलेला आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर याची पार्श्वभूमी खरं तर गुन्हेगारी असली तरीही या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाव्यतिरिक्त 6वा जो आरोपी आहे तो निलेश चव्हाण आहे। या निलेश चव्हाणचे हगवणे कुटुंबाशी काय संबंध होते हे खरं तर आता पोलिसांना तपासायचं आहे। या अगोदरही निलेश चव्हाणवर गुन्हे दाखल आहेत। एकूणच आपण पाहिलं तर निलेश चव्हाण गेले 10 दिवसापासून फरार होता आणि पिंपरी चिंचवड पोलीस त्याला शोधत होते। एकूणच त्याचा प्रवास पाहिला तर तो या 10 दिवसामध्ये जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी फिरून 3 राज्यातून यांनी प्रवास केलेला आहे आणि त्या प्रवासानंतर खरं तर त्याला नेपाळ बॉर्डरवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मुंबई, पुणे, दिल्ली, गोरखपूर आणि नेपाळ बॉर्डर या ठिकाणी तो जात असताना त्या ठिकाणी पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्या ठिकाणी त्याला अटक केलेली आहे। आज सकाळी 10 वाजता त्याला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे आणि त्यानंतर हगवणे कुटुंबाशी निलेश चव्हाणचा काय संबंध होता किंवा त्यांनी जी रिव्हॉल्वर घेतली त्याची धमकावण्या प्रकरणाचा जो आरोप त्याच्यावर आता ठेवण्यात आला। सचिन, एकंदरीत आता आज 10 वाजता सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला किती दिवसांची कोठडी मिळते हेही कळेल। दुसरीकडे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेची ही कोठडी आज संपते। सचिन, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर निलेश चव्हाणला सकाळी 10 वाजता सत्र न्यायालयात हजर केला जाईल। सध्या पोलिसांच्या तो ताब्यात आहे।